Hello learners, welcome back. In today's session, we will complete Periodic Classification of Elements, chapter number 2, part 3. Before starting modern periodic law, just recall what we have done in our previous sessions. We have completed Dauberey triad, Newland's octave, Mendeleev's periodic table. In that, we have seen merits and demerits. Now, the scientist world did not know anything about the interior of the atom when Mendeleev put forward the periodic table. जोपर्यंत मेंडेलीव्हनी पिरियॉडिक टेबल दिला नव्हता, समोर दिला नव्हता, तोपर्यंत कोणत्याही सायंटिस्टला ॲटम्सच्या इंटिरियर काय आहे हे कोणालाही माहित नव्हतं. मग आता आपण जेव्हा मेंडेलीव पिरियॉडिक टेबल केलं तेव्हा आपण त्याचे खूप सारे डिमेरिट्स बघितले. मग त्यांना त्या डिमेरिट्सला ओव्हरकम होण्यासाठी काय आलं आपल्याकडे? मॉडर्न पिरियॉडिक लॉ. आता त्याच्याबद्दलच आपण बघूया. आफ्टर द डिस्कव्हरी ऑफ इलेक्ट्रॉन, सायंटिस्ट स्टार्टेड एक्सप्लोरिंग द रिलेशन बिटवीन द इलेक्ट्रॉनिक नंबर ऑफ ॲटम अँड द एटॉमिक नंबर. इलेक्ट्रॉनचा शोध लागल्यानंतर जे सायंटिस्ट होते they started exploring the relation between. They started comparing electronic number and the atomic number. त्यांनी काय केलं? इलेक्ट्रॉनिक नंबर आणि ॲटॉमिक नंबर ह्या दोघांनाही कंपेअर करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये काही रिलेशन येतोय का हे पण शोधण्याचा प्रयत्न केला. द ॲटॉमिक नंबर इन मेंडेलीव्हज पिरियॉडिक टेबल ओनली इंडिकेटेड द सिरियल नंबर ऑफ द एलिमेंट. कारण जेव्हा मेंडेलीव्हनी पिरियॉडिक टेबल बनवलं त्या एलिमेंट्सला सिरियली त्यांनी काय केलं? अरेंज केलं होतं. ॲटॉमिक मास, इंक्रीजिंग ॲटॉमिक मासच्या ह्याच्याने त्यांनी तिथे फक्त त्या एलिमेंट्सला एक सिरियल नंबर दिलेला होता. जसं आपल्या वर्गामध्ये आपण रोल नंबर देतो त्याच पद्धतीने त्यांनी एलिमेंट्सला सिरियल नंबर्स दिलेले होते. In 1913-80, the English scientist Henry Moseley demonstrated with the help of experiments done using X-ray tubes that the atomic number of an element corresponds to the positive charge on the nucleus or the number of protons in the nucleus of the atom of that element. हेनरी मॉसलेनी काय केलं? थ्रू एक्सपेरिमेंट्स ही शोड. त्यांनी एक्सपेरिमेंट्स केले एक्सरे ट्यूब सोबत आणि त्यांनी सांगितलं की जे एटॉमिक नंबर आहे त्याचा काहीतरी रिलेशन कोणासोबत असू शकणार आहे? पॉझिटिव्ह चार्ज विच इज देअर इन द न्यूक्लियस. आपण आतापर्यंत 9वी पर्यंत बघितलेलं आहे की प्रोटॉन्स जर आहे नाही तर पॉझिटिव्ह चार्ज कुठे असतो? न्यूक्लियस ऑफ द एटम मध्ये असतो. मग त्यांनी atomic number and protons, or we can say the positive charge, they compare, or त्यांनी सांगितलं की प्रोटॉन्स आणि atomic number चा काहीतरी रिलेशन असू शकतो. This revealed that the atomic number is a more fundamental property of element than its atomic mass. According to the statement, the modern periodic law was stated as following. Properties of elements are a periodic function of their atomic numbers. आता त्यांनी काय सांगितलं? हे जे त्यांचं कंपॅरिझन चालू होतं पॉझिटिव्ह चार्जचं आणि ॲटॉमिक नंबरचं, मग त्यांनी सांगितलं की हे जे ॲटॉमिक नंबर आहे हा जास्त महत्वाचा आहे ॲटॉमिक मास पेक्षा. ॲटॉमिक नंबरच त्यांची प्रॉपर्टीज काय करू शकतो? देऊ शकतो. म्हणून मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये काय प्रूफ केलं होतं? प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर अ पिरियॉडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. ज्या पण एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज आहे ते कशावरनं आपण काढलेले आहेत? अकॉर्डिंग टू देअर ॲटॉमिक नंबर्स. त्यांचं जे पिरियॉडिक फंक्शन्स आहे एलिमेंट्स ते कशावर डिपेंड करणार आहे? ॲटॉमिक नंबर वरतीच डिपेंड करणार. आता मॉडर्न पिरियॉडिक टेबल जे आहे त्याला आपण लॉंग फॉर्म ऑफ पिरियॉडिक टेबल असे पण म्हणतो. आणि आता जेवढं पण एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन आहे ते मॉडर्न पिरियॉडिक टेबलच्या हिशोबानेच आपण अभ्यास करतो. The classification of elements resulting from an arrangement of the elements in an increasing order of their atomic number is the modern periodic table.
आता क्लासिफाय करताना, एलिमेंट्स क्लासिफाय करताना पिरियॉडिक टेबल मध्ये, मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये त्यांना इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ एटॉमिक नंबर्स मध्ये अरेंज केलं. मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल मध्ये काय होतं, डिपेंडिंग ऑन द इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ एटॉमिक मासेस. पण मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये एटॉमिक नंबरचा इंक्रीजिंग ऑर्डर मध्ये त्यांना प्लेस केलं होतं, त्यांना अरेंज केलं होतं. The properties of elements can be predicted more accurately with the help of modern periodic table formed on the basis of atomic number. आता ह्या ज्या एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज होत्या त्या आपण एक्युरेटली सांगू शकत होतो. का बरं? कारण त्यांच्या इंक्रीजिंग ऑर्डर मध्ये त्या एलिमेंट्सला अरेंज केलं होतं, म्हणून त्यांच्या ॲटॉमिक नंबरच्या हिशोबाने आपण त्यांना अरेंज केलं होतं, म्हणून आपण त्यांच्या ज्या पण प्रॉपर्टीज होत्या त्या ॲक्युरेटली प्रेडिक्ट करू शकत होतो. द मॉडर्न पिरियॉडिक टेबल इज ऑल्सो कॉल्ड द लॉंग फॉर्म ऑफ द पिरियॉडिक टेबल. आता मॉडर्न पिरियॉडिक टेबलला आपण लॉंग फॉर्म ऑफ द पिरियॉडिक टेबल असे पण. In the modern periodic table, the elements are arranged in accordance with their atomic number. आपल्याला माहितच आहे की मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये जे पण एलिमेंट्स अरेंज केले ते कशावर केलेले आहे, त्यांच्या atomic number वरती. As a result, most of the drawbacks of Mendeleev's periodic table appear to be removed. However, the ambiguity about the position of the hydrogen is not removed even in the modern periodic table. ह्या मॉडर्न पिरियॉडिक टेबलनी मेंडेलिव्हचे बहुतांश जेवढे पण ड्रॉबॅक्स होते ते कमी करण्याचा प्रयत्न केला, ऑलमोस्ट रिमूव्हच केले. पण एक कन्फ्युजन होतं की कशाबद्दल कन्फ्युजन होतं, अबाउट द पोझिशन ऑफ हायड्रोजन, वेअर टू कीप हायड्रोजन, ॲज इट वॉज शोईंग द सिमिलॅरिटीज बिटवीन द हॅलोजन्स अँड अल्किली मेटल्स. जसं तो जे रिलेशन होतं, जे प्रॉपर्टीज तो सिमिलॅरिटीज दाखवत होता अल्कली सोबत पण आणि हॅलोजन सोबत पण, मग त्याची पोझिशन कुठे द्यायचं हे जे एक कन्फ्युजन होतं ते मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये पण गेलं नाही. The relation between the atomic number of an element and its electronic configuration is clearly seen in the modern periodic table. आता modern periodic table मध्ये atomic number आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मधला जो रिलेशन होता तो एकदम स्पष्टपणे दिसायला सुरू झाला होता. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, आता हे जे मॉडर्न पिरियॉडिक टेबल मधले जे शेल्स आहे त्याच दिलेलं आहे. आता समजा आता पोटॅशियमचं आहे 2881, तर ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन व्यवस्थित दिसत होतं. आर्गॉनचं पण इथे एक्झाम्पल आपण घेतलंय, ते पण व्यवस्थित दिसत होतं. म्हणजे ॲटॉमिक नंबरचा, आता पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे आपण प्लस करून बघूया. 2 + 8 10, 10 + 8 18, 18 + 1 19. मग त्याचा ॲटॉमिक नंबर पण 19 होता आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पण व्यवस्थित 2881 मध्ये झालं होतं. आता स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये बघा, महत्वाचा पार्ट आहे की मॉडर्न पिरियॉडिक टेबल जेव्हा त्यांनी अरेंज केलं तर त्याच्यामध्ये त्यांनी कशा पद्धतीने अरेंज केलं होतं बघा. The modern periodic table contains 7 horizontal rows called the periods 1 to 7. आता मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये त्यांनी हॉरिझॉन्टल ज्या पण रोज होत्या, म्हणजे अशा पद्धतीने ज्या रोज होत्या त्या ऑलमोस्ट किती ठेवल्या त्यांनी, 7 रोज ठेवल्या. त्याला त्यांनी काय म्हटलं, पीरियड्स म्हटलं. काय म्हटले ते, पीरियड्स. Similarly, the 18 vertical columns in the table are the groups 1 to 18. मग त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीने त्यांनी काय केलं, वर्टिकली त्यांना क्लासिफाय केलं, तर ते काय झाले, ग्रुप्स तयार झाले. आणि ते कुठपर्यंत होते, दे वेर फ्रॉम 1 to 18 and it is called as groups. त्यांनी त्याला काय म्हटलं, ग्रुप्स म्हटलं. म्हणजे हॉरिझॉन्टली जर आपण गेलो तर ते काय आहे, पीरियड्स आहे, आणि जर वर्टिकली आपण गेलो तर ते काय आहे, ग्रुप्स आहे. आणि पीरियड्स किती आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये, 7, आणि ग्रुप्स किती आहे, ऑलमोस्ट 18 ग्रुप्स आहे. किती ग्रुप्स आहे, 18, आणि पीरियड्स किती आहे, 7. Atomic numbers are
serially indicated in the upper part of these box. Each box correspond to the place of one element. आता हे जे मॉडर्न पिरियॉडिक टेबल होतं, ॲटॉमिक नंबर्स त्यांनी काय केलं होतं, त्या एलिमेंट्सच्या नावाच्या वर केलं होतं. आता जसं हायड्रोजनच्या वरती 1 लिहिलेलं आहे, त्याच्यानंतर आयनच्या वरती 26 लिहिलंय, कोबाल्टच्या वरती 27 लिहिलंय, निकल वरती 28 लिहिलंय. हे काय रिप्रेझेंट करतात, ॲटॉमिक नंबर ऑफ दॅट एलिमेंट. अपार्ट फ्रॉम 7 rows, 2 rows are shown separately at the bottom of the periodic table. These are called lanthanide series and actinide series. आता ह्या मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये इथे 2 जे रोज आहेत त्या कुठे अरेंज केल्या आहेत, त्यांनी खाली अरेंज केलेल्या आहे. मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये त्यांनी काय केलेलं आहे, खाली अरेंज केलेलं आहे. आता बघा इथे पिरियड 6 मध्ये बघा इथे 56 आहे, तर मग इथे कुठून स्टार्ट झालंय, 57 पासून स्टार्ट झालेलं आहे. आणि पिरियड 7 मध्ये 88 आहे, तर इथे 89 पासून स्टार्ट झालेले. म्हणजे 2 रोज काय केले, त्यांनी खाली अरेंज केले. आता जी रो 57 पासून स्टार्ट झाली आहे त्याला लॅन्थेनाइड सिरीज म्हणणार आहे, आणि जी 89 पासून सुरू झाली आहे त्याला काय म्हणणार आहे, ॲक्टिनाइड सिरीज असे म्हणणार आहोत. इट मीन्स दॅट देयर आर 180 प्लेसेस फॉर एलिमेंट्स इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. याचा अर्थ काय झाला, जेवढे पण एलिमेंट्स शोध लावले होते 180, सगळ्यांना मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये काय मिळाली होती, जागा. The entire periodic table is divided into 4 blocks, viz. S block, P block, D block and F block. Modern periodic table मध्ये त्यांनी काय केलं, जेवढे पण एलिमेंट्सला पिरियॉडिक फॉर्म मध्ये त्यांनी ग्रुप्स आणि पिरियड्स मध्ये अरेंज केलं, त्यांना काय केलं, 4 ब्लॉक्स मध्ये डिवाइड केलं. S block, P block, D block आणि F block. आता the S block contain the group 1 to 2. S ब्लॉक मध्ये काय होतं, 1 to 2 ग्रुप मध्ये होते, म्हणजे 1 to 2 आले S ब्लॉक मध्ये. द ग्रुप 13 to 18 कॉन्स्टिट्यूट द P ब्लॉक, आणि ग्रुप 13 to 18 कशामध्ये आले, P ब्लॉक मध्ये आले. द लॅन्थेनाइड्स अँड ॲक्टिनाइड सिरीज ऍट द बॉटम फॉर्म्स द F ब्लॉक, आणि जे लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड्स होते त्यांनी काय फॉर्म केलं, F ब्लॉक फॉर्म केला. The D block elements are called transition elements. ते जे D block चे एलिमेंट्स आहेत त्यांना ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतात. आणि the group 3 to 12 constitute the D block, आणि शेवटचा जो D block आहे तो कुठून कुठपर्यंत आहे, 3 to 12. आता आपल्याला काय समजलंय ह्याच्यातून की 1 to 3 जे आहे, 1 to 2 जे आहे म्हणजे ते कशामध्ये येणार आहे, S ब्लॉक मध्ये येणार आहे. 3 to 12 हे D ब्लॉक मध्ये येणार आहे. 13 to 18 हे कशामध्ये येणार आहे, P ब्लॉक मध्ये येणार आहे. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी कोण येणार आहे, लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड. त्यांना आपण कोणत्या ग्रुप मध्ये ठेवणार आहे, F ब्लॉक मध्ये आपण त्यांना ठेवणार आहोत. लक्षात आलं का, S ब्लॉक कोणता, D ब्लॉक कोणता, P ब्लॉक कोणता आणि F ब्लॉक कोणता. ओके, आता हे झाले मॉडर्न पिरियॉडिक टेबल मधले जे एलिमेंट्स आपण अरेंज केले आहे, त्यांना कशा पद्धतीने ब्लॉक्स मध्ये त्यांनी ठेवलं ते. आता मॉडर्न पिरियॉडिक टेबल मधला पुढचं काय होतं बघूया. अ झिगझॅग लाईन कॅन बी ड्रॉन इन द P ब्लॉक ऑफ द पिरियॉडिक टेबल. आता P ब्लॉक मध्ये आपण एक झिगझॅग लाईन ड्रॉ करू शकत होतो. आता ही झिगझॅग लाईन काय आहे ते बघायचंय आपल्याला. द 3 ट्रेडिशनल टाइप्स ऑफ एलिमेंट्स कॅन बी क्लिअरली शोन इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल विथ द हेल्प ऑफ झिगझॅग लाईन. आता 3 जे ट्रेडिशनल टाइपचे एलिमेंट्स आहेत म्हणजे मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स, हे आपण क्लिअरली ह्या झिगझॅग लाईन मधून बघू शकत होतो. द मेटलॉइड्स एलिमेंट्स लाईज अलॉंग द बॉर्डर ऑफ this zigzag line. जेवढे पण मेटलॉइड्स होते ते त्या लाईनच्या बॉर्डर वरतीच होते, झिगझॅग लाईनच्या बॉर्डर वरतीच होते.
all the metals lie on the left side of the zigzag line while all the non-metals lies on the right hand side. आता जेवढे पण मेटल्स आहे ते कोणत्या साइडला आहे, लेफ्ट साइडला आहे, आणि जेवढे पण नॉन मेटल्स आहे ते कोणत्या साइडला आहे, राइट साइडला आहे झिगझॅग लाईनच्या. मग हे काय आहे, झिगझॅग लाईन्सचे वैशिष्ट्य आहे. पहिली गोष्ट काय करू शकतात ते, जे मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स आहे त्यांना इझिली क्लिअरली आपण शो करू शकतो, सेपरेट करू शकतो. त्याच्यानंतर मेटलॉइड्स जे आहे ते झिगझॅग लाईनच्या बॉर्डर वरतीच राहतात. झिगझॅग लाईनच्या लेफ्ट साइडला कोण आहे, मेटल्स आहे, आणि राइट साइडला कोण आहे, नॉन मेटल्स आहे. डायग्राम मध्ये तुम्हाला क्लिअरली तुम्ही बघू शकता की मेटलॉइड्स कोणते आहे. आता जेवढे पण रेड आहे ते काय आहे, मेटल्स आहे, ते काय आहे, मेटल्स आहे. येलो कलर मधले कोणते आहे, मेटलॉइड्स आहे, आणि ब्लू कलर मधले नॉन मेटल्स आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की मेटल्स किती आहे, नॉन मेटल्स किती आहे, आणि मेटलॉइड्स किती आहे. त्यांनी सांगितलं होतं, आपण झिगझॅग लाईन मध्ये काय बघितलं, दॅट मेटलॉइड्स लाय ऑन द बॉर्डर. नाउ यू कॅन सी ऑन द बॉर्डर मेटलॉइड्स आर. Now in this session we have seen about the different characteristics of modern periodic table. आता या मॉडर्न पिरियॉडिक टेबल बद्दल आपण सगळ्या माहिती काय केलेले आहे, समजलं आहे. मॉडर्न पिरियॉडिक टेबल कसं बनवलं, काय काय त्याचे क्लासिफिकेशनचे क्रायटेरियाज होते,